जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, चांगल्या जॉबच्या शोधात असाल तर TCS तर्फे मेगा भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून आपण अप्लाय करतोय. TCS इग्नाइट आणि स्मार्ट हायरिंग यासाठी फॉर्म भरणं सुरू झालंय. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपी आहे. आपण अप्लाय करतो, ऑनलाईन टेस्ट होते आणि इंटरव्ह्यू, त्यानंतर आपलं सिलेक्शन होतं. टेस्ट कशी होते, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय. त्यामुळे जर तुम्हाला एका चांगल्या कंपनीसोबत तुमचं करिअर स्टार्ट करायचं आहे तर संधी सोडू नका. मित्रांसोबत, फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय TCS करिअर यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. शेपिंग करिअर फॉर द लॉंग रन. यस, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तुम्हाला एका चांगल्या कंपनीत करिअर करायचं आहे तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण की सध्या TCS तर्फे मोठ्या प्रमाणात हायरिंग चालू आहे. दोन प्रकारच्या हायरिंग यांच्या ऑफिशियल करिअर पेज थ्रू होते. एक तर म्हणजे एंट्री लेवल जॉब्स आणि इंटर्नशिप असतात आणि दुसरं जे असतं ते लॅटरल हायरिंग असते. मग कशा प्रकारे भरती होते, काय असतं, कशा प्रकारे यांचे लर्निंग प्रोग्राम आहे, त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे. आता ज्यासाठी आपण अप्लाय करणार आहोत त्याबद्दल जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला माहिती दिसून जाईल. वेगवेगळ्या प्रकारची हायरिंग होत असते. सगळ्यात पहिली जी हायरिंग असते ती TCS ॲटलास हायरिंग असते. तुम्ही ते बघू शकताय. दुसरं जे आहे TCS इग्नाइट आणि स्मार्ट हायरिंग असते आणि यासाठीच आपण अप्लाय करणार आहोत. त्यानंतर असतं TCS MBA हायरिंग आणि TCS सिग्मा हायरिंग. या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती होत असतात. म्हणजे तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन झालंय किंवा BSc झालंय, MBA झालंय, फार्मसी झालंय, प्रत्येकासाठी ते वॅकन्सी असते. पण आज आपण बघणार आहोत TCS BSc इग्नाइट आणि स्मार्ट हायरिंग. तुम्हाला या बाकीच्या टॉपिकवर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, हा पण व्हिडिओ मी आणेल. ओके, जसं की तुम्ही इथे बघू शकताय रजिस्ट्रेशन करणं सुरू झालेलं आहे. 22 जुलै 2026 ही अप्लाय करायची शेवटची तारीख आहे. तुम्ही ते वाचू शकताय, एंड डेट. म्हणजे जवळपास बघायला गेलं तर आपल्याकडे महिनाभर 20 दिवस आहे फॉर्म भरण्यासाठी आणि तुमची जी टेस्ट असणार आहे ती 26 ऑगस्टला असणार आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट म्हणजे डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात तुमची एक्झाम असणार आहे. म्हणजे बघायला गेलं तर आजपासून कंप्लीट 2 महिने आपल्याकडे टेस्टचा अभ्यास करण्यासाठी. TCS BSc इग्नाइट आणि स्मार्ट हायरिंग ही असते. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्झाम बद्दल पण सांगू देतो. अगदी सोपी प्रोसेस आहे. इथे बघा दिलेलं आहे. टेस्ट कशी होते तर न्यूमेरिकल ॲबिलिटी, तुम्हाला पाहिजे असेल तर बुक मी इथे टॅग करून देईल जेणेकरून तुम्ही अभ्यास सुरू करू शकताय. न्यूमेरिकल ॲबिलिटी, व्हर्बल ॲबिलिटी, रेझोनिंग ॲबिलिटी आणि कोडिंग हे ऑप्शनल आहे. कोडिंग हे ऑप्शनल असतं, त्यामुळे मेन जे आहे या तिघांवरच तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि जर का तुम्हाला याचे स्मार्ट क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर मी तुम्हाला इथे देऊन टाकेल. तुम्ही ते बघू शकताय. टोटल 51 प्रश्न असतात. 120 मिनिटे आपल्याला मिळतात TCS स्मार्ट आणि इग्नाइट हायरिंगसाठी. ओके, मग हा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन वगैरे दिलं आहे. हा प्रश्न आहे आणि त्याचे तुम्हाला आन्सर द्यायचे. इथे बघा प्रश्न 1, त्याचे आन्सर यापैकी कुठलं आहे ते द्यायचं आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह दिलेले आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 दिलेला आहे. त्याचं आन्सर यापैकी काय असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. तर ही क्वेश्चन पेपर आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर, WhatsAppवर टाकून देईल. तिथून तुम्ही घेऊन टाका. जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, WhatsApp, Instagramला जॉईन नसाल तर इथून तुम्ही जॉईन करू शकताय. ओके, तर कळलं तुम्हाला एक्झाम कशी असते. 51 प्रश्न असतात, 120 मिनिटे आपल्याला मिळतात. म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं जेणेकरून तुम्हाला इथे रेडी व्हायला. ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय. टेस्ट एलिजिबिलिटी काय आहे त्याची माहिती दिलेली आहे आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन म्हणजे अनेकांना काही प्रश्न पडतात ते आपण पुढे जाऊन बघून घेऊया. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकताय. तर इथे कोण कोण अप्लाय करू शकताय तर ज्यांचं BCA झालेलं आहे, BSc झालं आहे, IT, कम्प्युटर झालं, सायन्स झालं, मॅथ्स झालं, डेटा सायन्स झालं, स्टॅटिस्टिक्स झालं, फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, सायबर सिक्युरिटी झालं, बायोकेमिस्ट्री झालं,
आणि यामध्ये तुमचं शिक्षण झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. म्हणून याला BSc इग्नाइट अँड स्मार्ट हायरिंग म्हणतात. तुमचं BA, BCom झालं असेल, तुम्हाला TCSमध्ये लागायचं आहे, कमेंट करा. TCSची अजून एक हायरिंग आहे, त्यासाठी सुद्धा भरती होते. त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल. कारण की अनेकांच्या कमेंट्स होत्या, की यावर व्हिडिओ बनवा, तर हा पण व्हिडिओ मी बनवतोय. ओके. त्यानंतर बघू शकताय नेमकं ही हायरिंग का असते, तर त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. कुठल्या-कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल इथे माहिती दिली आहे. म्हणजे तुम्हाला एक लर्निंग प्रोग्राम असतो, काम कसं करायचं, काय करायचं ते शिकवलं जातं. तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंगमध्ये सुद्धा तुम्हाला सॅलरी मिळते. त्यानंतर तुम्हाला AI रोबोटिक्स झालं, डिजिटल इंजिनिअरिंग झालं, त्याच्यानंतर VR झालं, XR झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं. हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं. याची ट्रेनिंग दिली जाते. कारण की कंपन्यांमध्ये त्या रिलेटेड प्रोजेक्ट येणार आहे, तर ते तुम्हाला शिकवलं जातं. ओके. त्यामुळे हे फ्रेशरची हायरिंग करतात. आता इथे बघा अप्लाय कसं करायचं, तर TCS नेक्स्ट पोर्टलवर आपल्याला जायचं आहे. हे त्यांचं पोर्टल आहे. रजिस्टर नाव म्हणायचं आहे. आता जर का आपण काय करणार आहोत, आपण जर का BA, BCom झालं असेल, तर आपण इथे अप्लाय करतो. पण आता आपलं BSc झालंय, त्यामुळे आपण इथे यावर क्लिक करून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करून इथून आपण अप्लाय करणार आहोत. मग कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकून ओ-टी-पी टाकून आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. मागे पण मी तुम्हाला सांगितलं कशाप्रकारे अप्लाय करायचं. ऑलरेडी तुम्ही अकाउंट केलेलं असेल, तर जस्ट तुम्हाला इथे लॉग इन म्हणायचं आहे. आयडी टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय किंवा इथूनही तुम्ही करू शकताय. तर कळलं रजिस्ट्रेशन कसं करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे अजून महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर जे सेंटर्स आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह म्हणजे जो आधी फॉर्म भरेल त्याला त्याच्या जवळचे सेंटर्स मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे. टेस्ट कशी असते तुम्हाला सांगून झालेलं आहे. 120 मिनिटाची असते, 4 सेक्शनमध्ये असते. टेस्ट एलिजिबिलिटी सांगून झालेली आहे. यामध्ये तुमचा 3 वर्षाचा फुल टाईम BCA, BSc किंवा यामधून तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर पर्सेंटेज किती पाहिजे, तर मिनिमम 50% पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. ओके. बॅकलॉग पाहिजे का, तर ॲट द टाईम ऑफ अपिअरिंग फॉर द TCS सिलेक्शन प्रोसेस इज परमिटेड. ओके. त्याच्यानंतर बघा गॅप आणि ब्रेक किती दिलेला आहे, तर 24 महिन्याचा गॅप तुमचा असेल शिक्षणामध्ये. काहींचं शिक्षण सुटतं, काही काही प्रॉब्लेममुळे ते करू शकत नाही, तर 24 महिन्याचा गॅप चालतोय. एज किती पाहिजे, 18 ते 28 तुमचं वय पाहिजे. वर्क एक्सपिरियन्स तर एंट्री लेवल जॉब आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स नसेल तरी इथे चालणार आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये देऊन टाकेल आणि भरपूर सारे अपडेट आणतो. जसं की महाराष्ट्र सरकारची ग्रुप सीची भरती आहे. डायरेक्ट मंत्रालयामध्ये काम आहे. एअरपोर्टमध्ये जॉब आहे. Flipkartमध्ये कस्टमर केअरचा जॉब आहे. बँकिंग वेकन्सी आहे. गव्हर्नमेंट इंटर्नशिप आहे. ॲक्सिस बँकेत जॉब आहे. म्हणजे बघा ना, बँकिंग क्षेत्रापासून गव्हर्नमेंट झालं, प्रायव्हेट जॉब झालं, त्याच्यानंतर FMCG कंपन्या झालं, या FMCG झालं, ऑनलाईन कंपनी झालं, अशा भरपूर साऱ्या वॅकन्सीज मी आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.